मी Instagramवरती काल एक पोस्ट टाकली होती आणि ड्रॉ ऑन लिक्विडिटी नास 100ची टाकली होती. म्हणजे नास 100 ज्या लाईनपर्यंत जाऊ शकतं, जिथं त्याचं टार्गेट आहे, पॉसिबिलिटीज आहेत, तर इथपर्यंत टाकलं होतं आणि त्याच्यानंतर मी एक लास्टला इथे एम-सी-पी लाईन टाकली होती. एम-सी-पी म्हणजे मार्केट क्लोजिंग प्राईसची जी रेंज असते, म्हणजे मार्केट जवळपास या लाईनच्या आसपास कुठेतरी क्लोज होईल असं टाकलं होतं. आता ही जी एम-सी-पी लाईन आहे, ही अजून ॲडव्हान्स पद्धतीने काम करेल. म्हणजे येणारे जे 2 दिवस आहेत, म्हणजे हा आठवडा जर का मार्केटला क्लोजिंग करायचं आहे, तर या आठवड्यामध्ये ही एम-सी-पी लाईनच्या डाउन साइडलाच मार्केटला क्लोजिंग द्यावी लागेल. हॅलो, गुड मॉर्निंग. नास 100च्या आपण इथं लेवल दिल्या होत्या ड्रॉ ऑन लिक्विडिटीच्या कन्सेप्टनुसार. इथे एक मी मॅग्नेट लेवल दिली होती आणि इथं मार्केट क्लोजिंग याच लेवलला करेल. ओके. मार्केट क्लोजिंग प्राइस या विकलीची तर मी इथं दिली होती आणि ही देण्याच्या अगोदर पण जेव्हा मार्केट इथं होतं, तर तेव्हा मी तुम्हाला बोललो होतो की मार्केट जेव्हा न्यूजमध्ये येणार आहे, तर त्या न्यूजच्या कन्सेप्टनुसार न्यूजच्या टाइम फ्रेममध्ये मार्केट थोडंसं व्होलॅटिलिटी दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर मार्केट थोडंसं वरती जाईल किंवा मार्केट अगोदर वरती जाईल मग डाऊन साईडला जाईल. तसे मार्केटने इथून जेव्हा मार्केटने व्होलॅटिलिटी दाखवली तर मार्केट इथून अप साईडला गेलं आणि वरून परत मार्केट डाऊन साईडला गेलंय. ओके. तर शेवटी मार्केटची क्लोजिंग ह्या लाईनच्या डाऊन साईडला खालीच मार्केट करेल. हे जे मी ॲनालिसिस दिलं होतं तर त्याप्रमाणे मार्केटने आता दिलेलं आहे आपलं ॲनालिसिस आणि जे शेवटची इथं पेंडिंग लिक्विडिटी राहिलेली आहे, जिथपर्यंत मार्केट जाऊ शकतंय, तर ते आपली इथे एक लाईन पेंडिंग आहे. तर ही तुम्हाला बघा 28,202 पर्यंत मार्केट जाऊ शकते जवळपास. हा 848 पॉइंटचा फॉल आहे. जवळपास 850 पॉइंट हे तुम्हाला पॉइंट पकडता येतील तुम्हाला नास 100मध्ये. ओके. तर उद्याचं मार्केट आपल्याला बघितलं पाहिजे, की उद्या डायरेक्ट मार्केट गॅप डाऊन होते, की मार्केट इथूनच आपल्याला एक पोझिशनल बायिंगची कंडिशन ॲप्लाय होते. ओके. सेम आपण गोल्डमध्ये बघूया. गोल्डच्या पण मी इथं लेव्हल्स दिलेल्या होत्या. ओके. हां. ओके. ह्या 2 कंडिशन होत्या गोल्डच्या. ही पहिली आणि सेकंड. ओके. पण मार्केटने ही सेकंड कंडिशन फिलअप केली आणि मार्केट डाउन साइडला गेलं. या एंट्रीमध्ये मी इच्छुक नव्हतो ट्रेडिंगसाठी, तर त्यामुळे मी ही एंट्री घेतली नव्हती. ही एंट्री मी घेतली होती. इथं माझा एक बायिंग पोझिशन होती. इथून मार्केट अपसाइडला गेलं. जेव्हा मार्केट बघा माझा 20 पॉइंटचा स्टॉप लॉस आहे. अ, 40 20 पॉइंट क्रॉस करून जेव्हा मार्केट वरच्या दिशेने गेलं, कुठं म्हणजे इथून वरती 20 पॉइंट हां, हे झालं. इथे 40 पॉइंट जवळपास झाले होते. तर हे झाल्याच्यानंतर माझं इथपर्यंत टार्गेट होतं. पण जेव्हा हे माझं मार्केट इथून जेव्हा वरती गेलं, तर तेव्हा मी माझा स्टॉप लॉस सी टू सी लावला होता, कॉस्ट टू कॉस्ट लावला होता. मार्केट वरती गेलं, प्रॉफिट दिसला होता माझा, पण इथून परत मार्केटनी स्टॉप लॉस हंट केला आणि परत मार्केट डाउन साइडला निघून गेलं. ओके. तर इथं माझा लॉस नाही झालेला. इथं मी कॉस्ट टू कॉस्ट निघालो बाहेर आणि इथून मग आता माझं जे नेक्स्ट प्रिडिक्शन आहे किंवा जे माझं पुढचं सांगतंय, तर ते म्हणजे ही जी लेव्हल आहे 4,000 समथिंग 89ची. हां, 4,089. तर इथं या लेव्हलच्या माझा मार्केट किंवा 4,100 याच्यावरती क्लोजिंग पाहिजे मला मंगळवारची. ओके. जर मंगळवारची मला जर का क्लोजिंग याच्यावरती मिळाली, तर मला पॉसिबिलिटी आहे मार्केट डाउन साइडला मला अजून ट्रेड चांगलं देऊ शकते. ओके. तर आपण मंगळवारपर्यंत इथं ऑब्झर्व्ह करणं बंधनकारक आहे. कारण जर का आपण आत्ता ट्रेडिंगमध्ये उतरलो, तर हे 2 दिवस ट्रॅपिंगचे असणार आहेत. तुम्हाला ट्रेड व्यवस्थित मिळणार नाहीत किंवा आपल्याला ते ट्रेड व्यवस्थित ॲनलाईज करता येणार नाहीत. ओके. तर आपल्या ह्या मंगळवारपर्यंत गोल्डला सोडून देऊया. नास 100मध्ये आपण जशा लेव्हल्स चेक केल्यात, तर त्याप्रमाणे मार्केट काय करते आपण त्या लेव्हल्स. ओके.